रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज मी ढोकाळीला स्वामी कृपा नावाचं कॉम्प्लेक्स आहे, स्वामी कृपा फेज 2 म्हणून, जे खूप चांगल्या लोकेशनवरती घर असणार आहे। साधारणतः ठाणा स्टेशनपासून जरी आपण विचार केला तर 5 किलोमीटर अंतरावरती असणार हे घर असणार आहे। भाजीपाला किंवा शाळा ह्या सगळ्या गोष्टीच्या अँगलने, जर छोट्या छोट्या म्हणजे जे लहान मुलांच्या शाळा आहेत त्यांच्या अँगलनं, समजा डी मार्ट म्हणलं तर, किंवा त्याच्यानंतर तुमचं आर मॉल बोललं तर, आणि भविष्यात येणारं जे मेट्रो स्टेशन आहे त्याला त्याच्यापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती असणारं हे एक साधारणतः 12-13 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग असणार आहे। आणि त्याच बिल्डिंगमध्ये मी आज तुम्हाला 2 BHK फ्लॅट, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 666 कार्पेट असणार आहे। आणि याचा जर सोसायटीचा मेंटेनन्सचा विचार जर केला तर 3 ते 3,500 रुपये मेंटेनन्स असणार आहे। आणि याच्यामध्ये अलाउटेड ओपन कार पार्किंग एक आपल्याला असणार आहे। अशाच पद्धतीचा हा एक 2 BHK फ्लॅट आहे, खूप चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या किमतीमध्ये पण हा फ्लॅट उपलब्ध आहे। जर आपण फ्लॅटचं बघितलं तर फ्लॅट बघा, तुम्हाला एकदम नीट अँड क्लीन आहे। आणि फ्लॅट जेव्हा आपण बाहेर जाणार आहोत त्यावेळेला साऊथ ईस्ट फेसिंगचं हे असणार आहे, आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला नॉर्थ ईस्टचा फ्लॅट असणार आहे। तर फ्लॅटमध्ये आपण ज्यावेळेला एंट्री करणार आहोत त्यावेळेला तुम्हाला प्रशस्त आणि खूप मोठा असा हॉल मिळतो। हॉलची साईज वगैरे जरी बघितली तर चांगल्या पद्धतीनं बनवलेली आहे, कारण कसं आहे, ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग असल्यामुळे तुम्हाला कार्पेट वाईज हा फ्लॅट नक्की मोठा जाणवतो। कारण की 7 माळ्याची हाय राईज बिल्डिंगमध्ये आणि जेवढे कमी माळ्याची बिल्डिंग असणार आहे तेवढ्यात हा कार्पेटचा तुम्हाला फरक नक्की निदर्शनास येतो। आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर बघितलं इथं तर अशी तुम्हाला इथे स्टँडिंग बाल्कनी आहे। तसं जर बघितलं इथे अजून मोठा कडाप जर टाकला तर प्रॉपर बाल्कनी होती। ग्रिलच्या वरती असे जर तुम्ही कडापे टाकले आणि याच्यावरती पूर्ण जर कडाप आपण घातला तर ही प्रॉपर तुम्हाला बाल्कनीही मिळेल। आणि जर बघितलं त्याचे स्विमिंग पूल वगैरे नाही आहे, पण याच्यात तुम्हाला एक हॉल आहे जो, आणि गार्डन आहे, लहान मुलांना खेळायला जागा आहे। अशा पद्धतीची ही सोसायटी तुम्हाला आहे। आणि पुढे गेलात की मनोरमा ढोकळे हा जो रोड आहे हा ह्या कॉम्प्लेक्सच्या इमिडिएटली बाहेर आहे। मेट्रो स्टेशन भविष्यातलं येणारं साधारणतः तुमच्या 5 मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे। आजूबाजूला जर बघितलं तर ढोकळे कोलशेत हा ऑलरेडी चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे। रोडची साईज म्हणा किंवा नमो सेंट्रल पार्क म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी इकडे चांगल्या पद्धतीनं आलेल्या आहेत। आणि मग याचं किचनची साईज जर बघितली तर तुम्हाला जाणवेल की किचनची साईज खूप मोठी आहे। आणि तुमच्या किचनमधनं ही जी खिडकी आहे या खिडकीतनं हवा आपल्याला चांगली येते, कारण पश्चिम दिशा तुम्हाला ज्या पद्धतीनं म्हटलं तर पश्चिम क्रॉस असल्या कारणानं तुम्हाला ह्या इथनं, आणि याचा व्ह्यू जरी बघितलं तर बघा, समोर तुम्हाला किचनमध्ये आल्यानंतर भगवंताच्या कळसाचं दर्शन तुम्हाला तुमच्या घरामधनं किचनमधनं 100% होऊ शकतं। अशा पद्धतीचं हे घर आहे। आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर गॅसची पाईपलाईन ही तुमची आत्ता ऑलरेडी आलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याची काय हे टेन्शन घ्यायची गरज नाही। त्याच्यानंतर मग हा कॉमन बेडरूम असणार आहे। कॉमन बेडरूमची साईज जरी बघितलं तर आत्ताच्या हिशोबाने नाही आहे, चांगली प्रॉपर कॉमन बेडरूम आहे। आणि परत तुम्ही जर इकडे जरी आलात तर इकडे पण तुम्हाला ज्या हॉलमध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे, ही स्टँडिंग बाल्कनी, आणि हे परत त्याला ग्रिल लावलं आहे। माझं म्हणणं हे आहे की हे ग्रिलचं जे कोण आहे त्या ग्रिलच्या कोण्यापासून तुम्ही कडाप्पा इथपर्यंत घालावा, जेणेकरून ही तुमची बाल्कनी टाईप तुम्हाला प्रॉपरली इकडे ह्याला पण ह्या बेडरूमला पण तुम्हाला मिळू शकतं। आणि तसं जर बघितलं तर ठाणा स्टेशन वगैरे पण इथून तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे जवळ आहे, खूप लांब नाही। त्याच्यानंतर इथं पोटमाळा आहे तुमच्या बाथरूम टॉयलेटच्या वरती, की भरपूर इथं तुम्हाला जागा आपण स्टोरेजसाठी करू शकता। आणि त्याच्यानंतर मग इथे जर आलात तर हे तुमचं प्रॉपर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट जे काय आहे ते। आणि परत ह्या साईडला जर आलात तर इथे पण मोठी अशी जागा आहे जी तुम्ही ड्राय बाल्कनी म्हणून इथे वापरू शकता, वॉशिंग मशीन वगैरे ठेवून। आणि मग शेवटचा आपला याच्याकडे आता बेडरूम आहे। त्या बेडरूममध्ये जर आपण घुसलो तर इमिडिएटली तुम्हाला असं प्रशस्त चांगलं मोठं परत एक बाथरूम मिळतं, जे तुम्ही ह्या साईडला वापरायला तुम्हाला होऊ शकतं। बिल्डिंगला जर बघितलं तर OCCC कम्प्लिटेड आहे, सोसायटी ऑलरेडी झालेली आहे। सोसायटी होऊन बी नाही म्हटलं तरी 7-8 वर्ष झालेत। आणि मग तुमचा हा बेडरूम आहे जो मोठा असणार आहे, त्याला तुम्ही इकडे ह्या साईडला जर आला तर कपाट लावू शकतो। मोठं कपाट तुमचं इकडे बसेल, अधिक तुमचा बेड वगैरे ह्या साईडला बसू शकतो। तुम्ही बघू शकता तुमच्या घरामध्ये रोज कावळे येऊ शकतात, चिमण्या, ह्या सगळ्या गोष्टी, झाड, इथे नारळाचं झाड असल्यामुळे तुम्हाला इथं पक्षीचा आवाज पण चांगला जाणवतो। आणि एक वडाचं झाड मोठं असल्या कारणानं पण पक्षी वगैरे 100% ह्या ठिकाणी येतात। आणि ह्या बेडरूमची परत तुमची असणारी मोठी चांगली परत स्टँडिंग बाल्कनी आहे,
जे तुम्ही इकडे ह्या साईडला जर बघितलं तर तुम्ही स्टोरेज करू शकता. आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी जर विचार केला तर बघा हे क्रॉस आहे सगळं आणि इकडून पण ही खिडकी आणि ह्या साईडला पण आहे. तर इथे पण तुम्ही जी मी तुम्हाला मगाशी त्या ठिकाणी दाखवलं जवळजवळ 4 फुटाचं तुम्ही इथे कडाप्पा जर घातला तर तिथून इथपर्यंत ह्याची प्रॉपर बाल्कनी टाईप तुमची जागा होऊ शकते. इथे उभं राहिल्यानंतर तुम्हाला हवा प्रॉपर जाणवते. आणि मग अशा पद्धतीने बघा इथे हे तुमचे कावळे म्हणा चिमण्या म्हणा तुमच्या घरापर्यंत येऊ शकतात. हे समोर जे आपण बघतोय ह्याला ओपन आहे कारण की इथे हे जे आहे यांचं कम्युनिटी हॉल वगैरे असा मोठा बनवलेला आहे आणि पलीकडे मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे ही तुम्हाला इथून दिसते. अशाच पद्धतीचा हा खूप सुंदर असा 666 फुटाचा फ्लॅट ढोकळे कोलशेत रोडवरती आहे. ज्यांचं बजेट ॲडजस्टेबल आहे आणि खरोखरच आपल्याला ढोकळे कोलशेत रोडला राहायचं आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट खरोखर चांगला आहे. याची जी किंमत आहे हे जे मालक आहे ह्या मालकाने याची किंमत ठेवताना 97 लाख रुपये ठेवलेले आहे. 97मध्ये ते निगोशिएशन करणार आहेत. पण ज्याचं बजेट समजा एक कमी आहे त्यांच्यासाठी हा चांगला फ्लॅट आहे आणि सुवर्ण संधी पण आहे. अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे. तर हा फ्लॅट जर बघायचा असेल आणि जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मला फोन करा. मग मी याची चावीचा बंदोबस्त करेन फ्लॅट तुम्हाला दाखवेन. फ्लॅटमध्ये आपल्याला तसं बघितलं तर इंटेरियर डेकोरेशनचं काम करणं गरजेचं आहे. बाकी काही काम करायची आपल्याला गरज नक्कीच नाही ह्या फ्लॅटमध्ये. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. मी तोरतास थांबतो. माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं तर खूप बरं होईल किंवा मग जास्तीत जास्त तुम्ही बघितलं तरी मला खूप आवडेल. जेणेकरून मला जास्तीत जास्त परत रोज रोज फ्लॅटसाठी फिरावं लागेल. फिरत राहील पण तुम्ही फिरलात तर मग मी फिरेल. नाही तर मला पण हे काढून मग काय उपयोग होत नाही आहे. तर तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.